वैष्णवी हगवणे प्रकरणातील 3 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। पती शशांकसह नणंद आणि सासूला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार। हगवणे कुटुंबाच्या हावरटपणाचा नवा व्हिडिओ समोर। वैष्णवी हगवणे प्रकरणातील 3 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। पती शशांकसह नणंद आणि सासूला आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार। हगवणे कुटुंबाच्या हावरटपणाचा नवा व्हिडिओ समोर। अधिक मासासाठी शशांकसह सुशीलला सुद्धा द्यायला लावल्या चांदीच्या वस्तू। कसपटे कुटुंबाची पिळवणूक। पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेला पोलिसांनी मध्यरात्री आणलं नागपूरमध्ये। हेरगिरी प्रकरणी आज होणार कसून चौकशी। राहुल गांधींना काळ फासण्याचं वक्तव्य करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळा दराडेंविरोधात काँग्रेस आक्रमक। काँग्रेस नेते आज नाशिकच्या पोलीस आयुक्तांची घेणार भेट। संभाजीनगर हॉटेल लिलावाची 7वी वेळ। मुलांना 5 जणांच्या पार्टनरसह विकत घेतलं। 50% कर्ज सुद्धा। तर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण। टक्केवारी घेणाऱ्या दलालांनी बोलू नये, राऊतांवर टीकास्त्र। जय पराजय झाला तरी या वयातही शरद पवार काम करत राहतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पवारांचं कौतुक। महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपाची चाचपणी सुरू। अमित शहांच्या दौऱ्यानंतर संघटनात्मक हालचालींना जोर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। राज ठाकरे सुद्धा महापालिका निवडणुकींच्या मैदानात। जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरेंसोबत जाण्यापूर्वी चाचपणी। दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता। मराठवाड्यामध्ये सुद्धा विजांसह कोसळणार पाऊस। राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ। बुधवारी एकाच दिवसात 86 नवीन रुग्णांची नोंद। सर्वाधिक 36 रुग्ण मुंबईत।